विचारलं की ती गोष्ट की ज्याच्यात सर्वात मोठा हं. भक्त विष्णू म्हणतात की तो शेतकरी जो दोनदा नाव हं. घेतो आणि बाकी त्याची कर्तव्य करतो. तर हो. तो कसा मोठा भक्त? तर हां, गोष्ट हां. अशी ह्याच्यात अशी आहे, की हं. भागवतात किंवा प्रमुख भागवत कोण? ते 12 यांची नावं आहेत. त्यात त्या हं. शेतकऱ्याचं नाव आहे का? अच्छा. ते नाहीये. बघायला पाहिजे. कोणत्या हां. पुराणात आहे का? नाहीये. हं. हं. वेदात कुठे सांगितलंय का? नाहीये. तर हां. अनफॉर्च्युनेटली गोष्टी ह्याच होतात, की हां. आपण म्हणजे मी आता नाव नाही घेत, पण ज्यांचं मी ज्ञानेश्वरी इतके वर्ष शोधत होतो आणि मला ते सापडलं आणि हं. त्याच्यात हा उल्लेख आहे, की अ, आचार्यांना कळलं नाही, ज्ञानेश्वरांनी चांगलं लिहिलंय. म्हणजे त्या हं. माणसाला महाराज असं म्हणालेत, म्हणजे यांना आचार्यांचंही म्हणणं कळलं नाही आणि ज्ञानेश्वरांचंही कळलं नाही. कारण साधू हं. दिसती वेगळाले, परंतु ते अंतरी मिळाले. त्यामुळे या दोघांचंही सांगणं एकच आहे आणि हं. त्याच्याही पुढे जाऊन ज्ञानेश्वरांनी लिहिलंय, की भाष्यकारा ते वाट पुसतो. हं. नारदीय भक्तिसूत्र. आता हा जर नारदांनी केलेला प्रश्न आणि त्याच्यावरचं उत्तर जर असेल, तर नारदीय हं. भक्तिसूत्रात भक्तीचं जे डेफिनेशन दिलंय त्याच्यात हं. सतत स्मरण आहे आणि हं. देवाच्या सुखाकरता प्रयत्न आहेत. आता मला हं. सांगा दोनदा देवाचं नाव घेऊन बाकी स्वतःच्या कामधंदा करत असेल, हं. ते मोठे की सतत स्मरण असलेले मोठे? म्हणजेच ह्या ज्या मार्केटमध्ये अशाच गोष्टी मी पण ही गोष्ट हं. ऐकलेली. हं. पण अ, अ, ह्या म्हणजे आता इव्हन लोकमान्यांनी पण गीतेचा अर्थ फक्त कर्मपर केलाय. कारण त्या हं. काळाची तेव्हा गरज होती. आता ते हं. कर्म करताना हे जर ईश्वरांनी सांगितलेलं कर्म आहे, हां, म्हणून मी हितकर्म होते. घेतोय, मग त्याचं हं. दोनदा नाव नाही झालं, म्हणजे दिवसभर झालं नाव. आणि हं. तसं जर म्हणजे नसेल, नुसतं मी पैसे कमवायला हे करतोय, तर त्याची गती हं. नरक आहे. हो. दोनदा नाव घेऊन ते मनापासनं नाव घेतलं दोनदा, तर ते हं. दुसऱ्या दिवशी तीनदा, चारदा वाढत गेलं, तर आधी मनापासनं घेतलं असं होतं. हं. जर रोजच दोनदा नाव घेतोय, म्हणजे ते मनापासनं ते पण नाही घेतलं गेलेलं आहे. तर त्यामुळे हं. ह्या कथा आहेत ना, त्या अर्धवट ज्ञानानी म्हणजे ह्याच्यापेक्षा अ, अज्ञानी बरा किंवा ह्याच्यापेक्षा नास्तिक बरा. हे जे हां. बुद्धिभेद करणारे जे अशा गोष्टी आहेत ना, की ज्या अट्रॅक्टिव्ह वाटतात. का अट्रॅक्टिव्ह वाटतात? कारण त्या सोप्या आहेत. नाही मला वाटलं, की त्याच्यामध्ये आपल्याला एक अर्थ कळला नाही, की ते त्या म्हणजे त्याला आणखीन सांगायचं, की हे शेतकऱ्यानी जे कर्म दिलंय, परमेश्वराने दिलेलं मला एक हो, कर्तव्य कर्म पहिले ते करायला पाहिजे हो. आणि पण त्याचं कर्म मला केल्याशिवाय दुसरं हो, काही गरज पण नाही. मी ते परमेश्वरांनी दिलेलं कर्म हं. करताना परमेश्वरांनी ते कसं करायचं सांगितलेलं आहे गीतेत. तर हं. गीतेत सर्वात पहिलं तर सांगितलंय, की मय्येव मन आदस्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशय हा भक्ती मार्ग आहे. म्हणजे सतत हो. माझ्यावर मन ठेव. ते नाही जमलं तर मत्कर्म परमो भव. म्हणजे हं. माझी जी कर्म आहेत, म्हणजे परित्राणाय हं. साधूनां विनाशाय दुष्कृतां ही जी हं. कर्म आहेत किंवा धर्मसंस्थापनेची कर्म आहेत, त्याच्यात तुम्ही हं. काय भाग घेता? आणि तेही नाही जमलं तर जे काय करताय ते मला स्मरण करून करा. हो. पण आणि स्मरण ते करून आपण स्मरण करून पै करतानाही वेदांनी सांगितल्याप्रमाणे करा. तर वेदांनी सांगितल्याप्रमाणे कर्म करणं हा जो भाग आहे, त्याच्यात वैश्याची पण जी कर्म सांगितलेली आहेत, तर क्षेत्ररक्षण नुसतं नाहीये, त्याच्यात पण ईश्वर स्मरणासकट आहे. हं. त्यामुळे नुसतं दोनदा नाव घेऊन सर्वात आवडता भक्त जर व्हायला लागला, तर सगळेच मुक्त होतील. तर हं. प्रिमाइसेसच चुकीचं आहे. बरं त्यातनं अगदीच घ्यायचं झालं, तर एवढंच हां. घ्यायचं, की आपली कर्तव्य कर्म ईश्वरार्पण बुद्धीने हो. केली पाहिजेत. आता हं. ती ईश्वरार्पण बुद्धीने करणं, हे जर त्यातलं कळलं, त्या हं. गोष्टीतलं, याचा अर्थ हे प्रत्येक कर्म हा ईश्वरच करतोय, मी करत नाही ही भावना आहे. म्हणजे सतत हो. स्मरण आहे. हं. त्यामुळे सतत अनन्य आणि अप्रतिहत ज्याची भक्ती आहे, तोच सर्वश्रेष्ठ भक्त आहे. आता तर ती गोष्ट तशी सांगितली जात नाही. ती गोष्ट तशी आहे, हां. की आता तशी हे आहे
खाता पिता जाता घेता हृदयी भगवत स्मरण करता अकर्मता कर्माची. तर सतत जर माझं स्मरण असेल तर तो माझा सर्वात प्रिय भक्त आहे. दोनदा स्मरण करून माझा प्रिय भक्त कधीच होऊ शकत नाही. हं. तर म्हणजे हे दोनदा अ, स्मरण करून होऊ शकत नाही हे पण खरं आहे. पण पहिल्यांदा स्टार्ट केल्यानंतर तो सतत स्मरण पण करू शकत नाही हे पण हा, तितकंच पण मग खरं तो आहे. सर्वात प्रिय भक्त पण नाही होणार ना तेव्हा दोनदा नाव मग नाव घेऊन. हां, तर म्हणजे ते कर्म परमेश्वराची मला परमेश्वराने दिलेली मला ड्युटी म्हणजे आपण कसं म्हणतो, की आपण ऑफिसमध्ये आल्यावर माझं हे काम आहे. तसं तर परमेश्वराने मला तसं पण दिलेलं नाही. सांगितलेलं तसं ते 24 तास जर ती भावना असेल, तर 24 हं. तास स्मरण आहे भगवंताचं. तेच मी स्मरण सांगतोय. नाही 24 तास स्मरण नाही राहणार ना, कारण का हां, नाही राहणार. आपण मग ती मी म्हणजे करताना ही परमेश्वराने मला दिलेली ड्युटी, ही भावना राहणं म्हणजे स्मरण राहणं आहे. ती भावना राहतच नाही. मग तो नाही कसा बघतोय? फक्त सुरुवातीला आपण ऑफिसमध्ये आलो, की ओके आता नाही, ऑफिस तसं नाही चालत. तसं नाही. टेबलावर बसायच्या पूर्वी मी नमस्कार केला. बाबा आता ती मी आता आहे सुरुवात आहे. परमेश्वराचं काम सुरू हां. ती सुरुवात आहे. तर तो श्रेष्ठ भक्त नाही होत. याला जर आपण श्रेष्ठ भक्ती मानलं, तर संपलं आपली वाढ तो संपली. पुढे तो दररोज असं करून, पुढे करून होईल, पुढे होईल. आत्ता तो श्रेष्ठ पुढे भक्त नाहीये. तो आत्ता मिनिमम भक्त सुरुवात आहे नुसती. तो अच्छा श्रेष्ठ मग भक्त समजा कसा होईल? नाही, नाही. ती मला कथाचं म्हणजे जाणून घ्यायचंय, की हां, म्हणून तेच मी सांगतो. ती कथा चुकीच्या पद्धतीने सांगितली जाते. ती हां, ते कथा जर असली तर अशी पाहिजे, की ईश्वरार्पण बुद्धीनी सर्व कर्म केली आणि हो, ईश्वरार्पण बुद्धीनी सर्व कर्म म्हणजे प्रत्येक कर्म करताना कर्म मी करतच नाहीये. ती गोष्ट अशी हो. आहे, की तो हं. फक्त सकाळी म्हणजे उठल्यावर एकदा देवासमोर नमस्कार करतो आणि रात्री एकदा आल्यावर देवासमोर नमस्कार म्हणजे फिजिकल ॲक्शन दोनदाच आहे. पण हां. पूर्ण दिवसभर ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करतो. म्हणजेच हे कर्म ईश्वर करतोय, मी करत नाहीये. म्हणजे तो हं. पोचलेला आहे ऑलरेडी. पण ती भावना आता समजा मी तो म्हणतोय, की म्हणजे अ, की हे सर्व कर्म मी करत नाही. परमेश्वरच माझ्याकडून हे कर्म करून घेतोय. पण ही भावना माझ्याकडून निर्माण करून घेतो पण नाहीये ते. हां, हां, समजलं मला. म्हणजे हां. हं. तोच करून घेतोय. ओके. हो, हो. तर हे ही जी भावना पण ही पण एकदा किंवा दोनदाच येते. अशी तो कारण का तो काम करताना त्याचं मन ते कंटिन्यूअस एकाग्र झालंय म्हणजे त्याला शेतामध्ये काय तो आहे दाणे टाकतोय. त्याला ती 24 तास आहे म्हणून तो श्रेष्ठ भक्त आहे. आपलं काय होतं ते त्याच्याशी जोडून बघताना हे बघायचं जेव्हा भगवान माझा श्रेष्ठ भक्त आहे म्हणतात, तेव्हा त्याला 24 तास स्मरण आहे. आणि 24 तास त्याची ही भावना आहे, की जे काय होतंय ते परमेश्वर करतोय. मग त्याला 24 मी तास ही भावना राहिली पाहिजे असं म्हणजे म्हणजे स्मरण तरी राहायला पाहिजे, नाहीतर भावना तरी राहिली पाहिजे. स्मरण राहिल्यानंतर ती भावना आपोआप येतेच. या 2 वेगळ्या गोष्टी होतच नाहीत. ती भावना असल्यामुळे 24 तास स्मरण होतं किंवा 24 तास स्मरण असेल तर जे काय करतोय ते कारण 24 तास स्मरण करायला कुठलीही हे मी करतो असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा ईश्वराचं स्मरण गेलं. त्यामुळे 24 तास हां, स्मरण हां. याचाच अर्थ की मला ईश्वराचं 24 तास स्मरण आहे ही पण वृत्ती गेली. नुसतं ईश्वराच्या स्मरणात आहे तो नाही आणि हां, बाहेरचे व्यवहार असेच ईश्वराच्या होऊन जातात. म्हणजे कारण काय समजा आता आता मी जस्ट व्हिज्युअलाइज करतो, की तो शेतामध्ये आहे, काम करतोय. त्याला आता त्या मध्येच ते पक्षी येतात. तर पक्षी येतात तर लगेच त्याला मचाणावरती उभं राहावं लागतं आणि ते असं ते गोट्याने फिरवावं लागतं. प्रत्येक वेळी तर मचाणावर उभं राहायला लागेल. ह्यांना हां, पक्ष्यांना उडवावं हाकलावं लागेल. लागेल. त्या हं. हाकलवलं किंवा नाही हाकलवलं. कधी हं. हाकलवलं, कधी नाही हाकलवलं. जे काही केलं ते परमेश्वर करतोय ही दृढ भावना आहे. हो, पण ती भावना अशी तो म्हणजे तो करतो काम. तो म्हणत पण नाही मी करतोय म्हणून. परंतु असं तो परमेश्वर त्यावेळी करून घेतोय. तो पटापट ते काम त्याच्याकडनं होतं. त्यावेळी भावना फक्त असते, की त्या पक्षाला उडवायचं. मनामध्ये एवढी नाही, भावना नाही, असते, की नाही, 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 परमेश्वराकडून नाही, नाही, नाही. ती पण भावना नसते. हां, ती पण भावना नाहीये. पूर्ण कसली सरेंडर आहे म्हणजे परमेश्वरावर. जे काय ते तू करून घेतोयस. तर हो, हो, त्याप्रमाणे हो. तसं देह प्रपंचाचा दास सुखे करो नाम काम. हो. पण ते आता तुमचं ती आपलं आपलं काय होतंय, आपली हां, हां. अवस्था तशी आहे असं
जे मिसकन्सेप्शन आहे त्यांनी असं होतंय, की तो पण आपल्यासारखा अपूर्ण आहे. भगवंतांनी ज्याला सर्वश्रेष्ठ भक्त मानला तो अपूर्ण नाहीच आहे. तो सतत हं, युक्त आहे. एवं सतत हं, युक्त आहे. तसा तो सतत युक्त आहे भगवंताशी. प्रल्हादजी खात नव्हते. हं, हिरण्यकशिपूंनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत नव्हते. हं. त्या हां. त्याच्या सहाध्यांना ते अ, अ, उपदेश करत नव्हते. बरं ते झालं. हिरण्यकशिपूचा नाश झाल्यानंतर प्रल्हादजींनी राज्य केलंय. हं, त्याच्यानंतर म्हणजे अ, अवधूतांनी त्यांना उपदेश पण केलाय नंतर. म्हणजे प्रल्हादजींचे सगळे व्यवहार चालू आहेत. पण ते हं. व्यवहार चालू असताना ईश्वर करतोय ही पूर्ण भूमिका आहे. हो. पण ती म्हणजे कंटिन्युअस राहते का असं मला विचारायचं आहे? का ती आपण कंटिन्युअस नुसतं प्रल्हादजींची राहते म्हणून ते सर्वश्रेष्ठ भक्त आहेत. आ आपण कसं तुम्ही एखादी गोष्ट 2 सुरू गोष्टी करताना राहील किंवा हां, संपवताना राहील. हां. मग त्यामुळे आपण जे करतो त्याला श्रेष्ठ भक्ती म्हणून उपयोग नाही. गल्लत काय हं, होतंय, दोनदा नुसतं ईश्वराचं नाव घेऊन मला अजून पैसा पाहिजे. जर हं, कर्माचाच विचार केला, तर ब्राह्मणाचं हं, कर्म यजन, याजन, अध्यापन आहे आणि ते पण मीडियम कर्म सांगितलंय. श्रेष्ठ हं, कर्म ब्राह्मणाचं भिक्षा मागून अ, हं, खाणं आणि नंतर त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ म्हणजे अयाचित वृत्तीने राहून फक्त ईश्वर चिंतन करणं. हं. हे कर्म दिवसभर केलं तर तो ईश्वराचा भक्त आहे. जो शेतकरी आहे त्याला शेताचं कर्म आहे. ब्राह्मणाचं ते कर्म नाहीये शेती करणं. नाही, बरोबर आहे. शेतकऱ्याची गोष्ट ऐकून मी जॉब केला किंवा मी बिझनेस केला किंवा फ्रीलान्सिंग केलं तर हे कर्म ईश्वराचं कर्म नाहीये. हे कुठं? लक्षात घेतलं पाहिजे. आपण आपल्या कन्व्हिनियन्स भक्तांशी हां. जोडता कामा नये. भक्तांची जी हं, स्थिती आहे तिथपर्यंत पोहोचायला हं, अवकाश आहे. पण म्हणून हं, सुरुवात काय? म्हणून सुरुवात अशी आहे, की पहिल्यांदा सर्वभूत हिते रता होता आलं पाहिजे. फक्त आपल्या पुरता न विचार करता ठीक आहे, सगळ्या हं, जगाचा नाही, पण अजून कोणाला मी किती उपयोगी पडतोय. भगवंताचं हं, जे कार्य आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां आणि धर्मसंस्थापन आहे. ह्याच्यात हं, माझ्याकडनं मी काय कॉन्ट्रिब्यूट करतोय? नुसतं खाल्लं हं. प्यायलं आणि माझ्या कुटुंबासाठी पैसा जमा केला, हा कर्मयोग होत नाही. नाही. कर्मयोग हा वेदांनी सांगितल्याप्रमाणे कर्म झाली आणि तीही कर्म ईश्वरार्पण बुद्धीने झाल्यावर तो कर्मयोग जर गीतेचा आता तुम्ही या व्हिडिओमधलं जर पुढे ऐकलं, हं. तर हो. त्याच्यात वेदाची कर्मसुद्धा जर हं, अहंकार ठेवून झाली, तर हं, तोही कर्मयोग म्हटलेला नाहीये. आणि हं, भगवंतांनी म्हटलंय, की जो कर्मयोग आणि सांख्ययोग हं, पश्यती सपश्यती या दोघांना जो एक हे दोन्ही एकच आहेत हे ज्याला समजलं, हे ज्यांनी पाहिलं, या पश्यती सपश्यती त्यालाच खरं कर्मयोग कळला आणि त्यालाच खरा सांख्ययोग कळला. होतं काय, हं, या अर्ध्या ज्ञानाने फुललेल्या लोकांनी हं, कन्व्हिनियंटली मानलेलं तत्वज्ञान ते पटतं हं, पटकन. तर हं, त्यामुळे अ, गीतेत सांगितलंय म्हणून सर्रास तुम्ही आम्ही पण किती वेळा लोकांना, "नाही, नाही, तू जॉब केला पाहिजे." गीतेत भगवंतांनी सांगितलंय, "पहिल्यांदा ड्युटी करा." अरे पण ती ड्युटी कोणती आहे? ती ड्युटी हं, म्हणजे तुम्ही दुसऱ्याची चाकरी करून पैसा कमवा ही ड्युटी नाहीये. हं, ही सगळी आपली पापकर्म चाललेली आहेत. ते क्षमस्व अपरामद्धममध्ये ते पण एक आहे. हं, की मया यौवने ज्ञानतो भोगतोषात. ज्ञानतो म्हणजे तिथलं ते ते जे ज्ञान म्हटलेलं आहे, ते व्यावहारिक जे नको ते ज्ञान घेत बसतो आणि भोगासाठी पैसे कमवत बसतो. आणि हे हं, थांबतच नाहीये. गृहस्थाश्रम संपतच नाहीये कलियुगात. कारण हं, कलियुगात ती लायकीच राहिलेली नाहीये. म्हणून जास्तीत जास्त नामस्मरण तेवढ्या करता सांगितलेलं आहे. पण कोण जर हं, म्हणेल, मी जे कर्म करतो, मी पैसे कमवतो ते कर्मयोग आहे. तर ते कर्मयोग नाहीये. हं. ते कर्मच झालेलं नाहीये प्रॉपरली. ते अकर्म हो. आणि विकर्मात येतं. ते कर्म होतच नाही. कर्म म्हणजे वेदात सांगितलेली कर्म, ती कर्म हं, आणि हं, त्यातही ती कर्म झाली. म्हणजे नुसतं कर्म म्हणून क्वालिफाय होण्यासाठी वेदांनी सांगितल्याप्रमाणे कर्म व्हायला पाहिजेत.
आणि जर तुम्ही वाचलं ना, तर इतके नियम आहेत. साधं आपण धोतर घालतो, तर तो काष्टा कसा नेसावा, त्यावेळी कोणत्या दिशेला तोंड असावं, इथपासून सगळे नियम आहेत. कोणाला करता हम्म. येणार आहेत? म्हणजे नाही. यथार्थ अंगते कर्म काही घडेना समर्थ सांगतायत. ते हम्म. ह्याच्यामुळे मग आपलं विष्णू स्मरण करून ते पूर्ण झाल्याचं आपण समाधान मानायचं असतं. पण ते हम्म. झालं कर्म. कर्माचा कर्मयोग केव्हा होतो? ते कर्म करताना पहिल्यांदा म्हणजे अर्जुनाला सांगितलंय, की ते ईश्वराची आज्ञा म्हणून करणं. हो. ही सुरुवात आहे दुसऱ्या हम्म. अध्यायात. आणि हम्म. 18व्या अध्यायात शेवट त्याग सांगितलाय. म्हणजे कर्म ईश्वरार्पण झालं म्हणजे मी आता कर्म केलं आणि आता तुला अर्पण होतो, तर ते होऊच शकत नाही. कारण अहंकारयुक्त कर्म हे हम्म. ते ईश्वराला अर्पण करण्याच्या लायकच होतच नाही आपलं. हम्म. तर त्यामुळे खरं जे कर्म अर्पण करणं आहे, ते केल्यानंतर नाहीये. आधीच भूमिका जेव्हा आहे, की ईश्वर करतो. म्हणून 18व्या अध्यायात बऱ्याच जणांना असं वाटतं, की 18व्या अध्यायात एवढं सगळं सांगून झाल्यावर परत अर्जुन तेच काय विचारतोय? तर अर्जुनाने तेच विचारलेलं नाहीये. अर्जुनाने हम्म. विचारलं, की संन्यास आणि त्यागातला फरक काय? म्हणजे हम्म. कर्मसन्यास झाला. कर्मसन्यास हम्म. म्हणजे हे कर्माचं फळाची इच्छा न करता केलेलं कर्म, त्याच्याही पुढे त्याग आहे. म्हणजे हम्म. ते कर्म मी करतच नाहीये, ही जेव्हा हम्म. भूमिका होते, तेव्हा तो हम्म. खरोखर योगक्षेमम वाहाम्यम, तो ईश्वर आपली कर्म करायला लागतो आणि ते जाणवतं. कबीराचे जे शेले आहेत, ते हम्म. शेले विणता-विणता यांना समाधी लागली, की रामप्रभू ते शेले विणायचे आणि त्या शेल्यांना सर्वात जास्त किंमत यायची. आपलं तसं हम्म. होतं का? नाही. आपलं स्मरण बाजूला राहतं. शेले विणणं महत्वाचं आणि तेच आपण दुसऱ्याला सांगतो. गीतेत हम्म. भगवंतांनी सांगितले शेळे विण. शेले विण हम्म. हा दुय्यम गोष्ट आहे. मुख्य हम्म. स्वरूपानुसंधान आहे. वाया कीजे मन शोधन, देवगुरु सेवन, सदाचरण अनासक्ते. ते करत राहण्यासाठी काहीतरी आपल्याला करायचंय आणि आत्ता आपली ती धैर्य नाहीये आपल्याला, की वेदोक्त कर्म करता येत नाहीत. तर म्हणून ती जे काय करतोय ते आपण नामस्मरण होईल तेवढं आणि ते अर्पण करून म्हणजे आपली अशी स्थिती होईल, की पुढच्या जन्मी वेदपाठी ब्राह्मणाच्या ठिकाणी किंवा संतांच्या सहवासात जन्म येऊन आपली कर्माची वेदोक्त कर्म तरी होतील किंवा संतांची सेवा होईल पूर्ण वेळ. मग ती हम्म. सेवा व्हायला लागल्यानंतर ती सेवा पण ईश्वरार्पण बुद्धीनी किंवा मग तेच करतायत ही जाणीव होईल. त्याच्यानंतर हम्म. मग मग तेव्हा ते निष्काम कर्म आणि निष्काम कर्माच्याही पलीकडे त्याग जो 18व्या अध्यायात सर्वधर्मान् परित्यज्य सोप्पं नाहीये ते. नाही. ते परित्यज्य म्हणजे घेऊन सोडलेलं नाहीये. हम्म. परित्याग म्हणजे पूर्णपणे त्याग म्हणजे ते घेतलेलंच नाहीये. कर्म मी करतो ही वृत्तीच मनात हम्म. आलेली नाहीये, तेव्हा ते सर्व धर्मान् परित्यज्य आहे. हम्म. तर त्याच्यामुळे त्याची सुरुवात अशी आहे, की जे काय जिथे कुठे आपण असो, वेदाप्रमाणे कर्म करतोय, नाही करतोय, कलियुगात जन्म आलायच कशाला आपल्याला? कारण नाहीये आपली ती लायकी म्हणून आलाय. तर हो. तिथपासून ती लायकी, वेदोक्त कर्म करण्याची लायकी निर्माण होण्यापर्यंत जायचंय. एकदम आपण सगळं सोडून तो भक्त जो 24 तास ईश्वरानेच कर्म केलं याची वृत्ती आहे. त्यांनी काय हम्म. होतं, आपण त्या भक्ताची स्टेट खाली आणून आपली स्टेट मॅच करायला बघतो. हम्म. त्यामुळे ती गोष्ट जी आहे, ती मूळ मुद्दा काय आहे, तर ती गोष्ट कन्व्हर्ट होऊन आपल्याकडे आली आहे. मूळ गोष्ट अशी आहे, की जो ईश्वरार्पण बुद्धीनी सगळी त्याची कर्म चालू आहेत, त्याला पूजा-बिजा केली की नाही केली फरक पडत नाही. पण तो कोण आहे? तो परमहंस महात्मा आहे. त्यांनी भगवी वस्त घातली असोत, नसोत, तो अगदी क्षुद्र कर्म पण करत असो. गजानन महाराजांचंच उदाहरण आहे. ते पहिल्यांदा जेव्हा हो. शेगावला प्रकट झाले, तेव्हा ते हम्म. गटाराच्या बाजूला बसून ते खातायत आणि कुत्रं पण खातायत तिकडे पडलेलं अन्न. हम्म. ती त्यांची अवस्था आहे. त्यांनी कोणतं कर्म केलं नाही तर चालणार आहे. पण हम्म. म्हणून त्या शेतकऱ्याची गोष्ट बघून मी टॉवेलवर नमस्कार करतो
संध्या हं. करायची गरज नाही. तर हे हं. स्वतः हा जो चुकीचा धर्म सांगितला जातो ना, त्यांनीच हं, कन्फ्युजन हं. होतं. म्हणून हे सांगितलं. म्हणजे मी पुन्हा नाव घेत नाही कारण ते पण फार मोठे साधक आहेत आणि त्यांचे पण नामस्मरण किंवा ह्याचे किंवा चरित्र ग्रंथ जे लिहिलेत, ते खूप चांगले आहेत. पण महाराजांनी हे प्रवचनात सांगितलेले आहेत, की आजकालचे प्रोफेसर आचार्यांना कळलं, ज्ञानेश्वरांना कळलं नाही म्हणतात आणि तीच व्यक्ती पुन्हा वेस्टर्न फिलॉसॉफरची उदाहरणं देते. म्हणजे तुम्हाला आचार्य हं. चुकीचे वाटले आणि वेस्टर्न फिलॉसॉफर बरोबर वाटतात. आता परवा आपण याच्यात पण इव्हन वसुधाताईंसारख्यांना तो डाऊट होता, की उन्मनी अवस्था वेगळी आणि हं. काय म्हणाल्या त्या? ह्या 2 वेगळ्या अवस्था आहेत ना, त्यांनी विचारलं नाही का? हो, काय ते म्हणजे समाधी अवस्था वेगळी आणि उन्मनी अवस्था वेगळी. तर उन्मन अवस्था 3.5च मात्रा ज्या आहेत, ते आपण म्हणजे परत या सेशनमध्ये त्याचा उल्लेख करूच आपण, की 3.5 हं. ज्या अवस्था आहेत, हं. मात्रा आहेत ओंकाराच्या, त्याच्याप्रमाणे हं. अवस्था आहेत. हो. ओंकाराच्या पहिल्या मात्रेला जागृत अवस्था आहे. दुसरी मात्रा ही स्वप्न अवस्था आहे. तिसरी मात्रा ही सुषुप्ती अवस्था आहे आणि हं. चौथी जिचा उच्चार होत नाही म्हणजे तुर्य. अ, उ, म नंतर नुसता जो स्वर राहतो, ती म्हणजे तुर्या अवस्था आहे आणि त्याच्या हं. पुढे अवतारी महात्म्यांची सहज अवस्था आहे. याच्यापेक्षा हं. कोणत्याही अवस्था कुठेही नाहीयेत. म्हणजे हं. त्या सेम प्रोफेसरांनी त्या अवस्था सांगितल्या आहेत. म्हणजे हे कन्फ्युजन आहे हं. आणि होतं काय, ज्याला एवढी माहिती आहे, ज्याची एवढी भक्ती आहे, ज्याला त्या सत्पुरुषांचा एवढा सहवास आहे किंवा त्यांचं चरित्र जे लिहितायत किंवा त्यांना एवढे जण फॉलो करतायत, त्यामुळे त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे अशी कल्पना होऊन दिशाभूल होऊ शकते. म्हणून हं. महाराजांची प्रवचनं तेवढ्याकरता वाचावीत. बरोबर. 3.5च अवस्था आहेत. म्हणजे ह्यात हं. सांगायचं महत्वाची गोष्ट काय, की ज्याला जो जिथे त्याला जे कन्व्हिनियंट वाटलं तसाच अर्थ जो केला जातो, हं. त्यालाही गीतेत सांगितलेलं आहे. ते पण विकर्म झालं. हं. चुकीचं कर्म झालं. हो. वेदांचा भागवतातही आलेलं आहे, की वेदांचा आपल्याला अनुकूल असा अर्थ सांगणं, हे हं. पापात गणना केलेली आहे त्याची. हं. म्हणजे एखादा नास्तिक असेल, महाराजांनी सांगितलंय, की ज्ञानेश्वर महाराजांची ते ओवी आहे, की हा अहंकार जो आहे, तो अज्ञानाच्या पाठी एवढा लागत नाही. तो ज्ञानाच्या पाठीला लागून नाना संकटी नाचवी म्हटलंय. कारण हं. जेव्हा आपल्याला वाटतं मला कळलं, तेव्हाच हे समजायचं की काही म्हणजे गोविंदगिरीजींनी पण म्हटलंय, एखाद्याने म्हटलं की मला गीता कळली, की समजावं की त्याला काहीच नाही कळलंय. तर त्यामुळे हे असं हं. अर्ध्या ज्ञानाने सांगितलेल्या गोष्टींनी खूप आपला बुद्धिभेद होतो. म्हणून हं. गीता का ऐकावी? बाकी सगळ्यांचा अभ्यास, ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी पण सुरुवातीला गीता आपल्याला समजणं आवश्यक आहे. कारण हं. त्या बेसनी मग आपल्याला बाकी ग्रंथ कळू शकतात आणि बाकी ग्रंथ हं. जसे कळत जातील तशी मग गीता आपल्याला अजून कळत जाते. त्यामुळे तुम्ही जे बरोबर. सजेस्ट केले ते पण खूप छान आहे, की सगळ्यांचा मिळून एक अभ्यास आपण घेऊ ते हळू करू. पण मला असं वाटतं गीतेने आपण सुरुवात केली तर त्यातनं काय होईल, एक हो. बरोबर ज्या आहे. त्यातनं चुकीच्या आधीच्या कल्पना असतील तर त्या पण बाजूला जातील आणि नवीन ज्या शंका येतील त्या बेस्ड ऑन गीता म्हणजे तो टू डॉट म्हणजे अ, हं. त्या सब्जेक्ट जो आपल्याला मार्ग समजून घ्यायचा आहे, त्या हं. त्याच्या बरोबर तिकडेच त्या शंका असतील. हं. हं. नाही, बरोबर आहे. ते म्हणजे शेवटी आपण जे सर्व कर्म करतोय तेच ती जर योग्य रीतीने झाली आणि गीतेतल्या सांगितल्याप्रमाणे जर झाली, तर मनुष्याला जास्त काही करायची पण गरज लागणार नाही. जर हो, हे कर्म हो. म्हणजे कारण का एक ती कर्म आपल्याला करायचीच असतात आणि हो, करावी लागतातच. तर हो. ती गीतेतल्या सांगितल्याप्रमाणे झाली तर ती अनाशय आपल्याला पुढच्या पाथवर घेऊन जाते ना. हो, हो.
आणि म्हणूनच गीतेत जी सांगितलेत कर्म ते भगवान सांगतायत की तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते म्हणजे दैवी आसुरी संपत विभाग योगाचा शेवटचा हा. श्लोक आहे की काय करावं काय करू नये हे कळणार कसं. हम्म. तर महाराजांनी हिने अ, मानसी पणशीकरांची मुलगी तिने हम्म. विचारलेलं की कसं कळणार कर्म, तर महाराजांनी सांगितले भगवानही मी सांगतोय ते कर असं कुठेच म्हटलेले नाहीये. भगवान म्हणाले तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. आणि त्याच्यावर शेवटी 18व्या अध्यायात अर्जुन म्हणालाय करिष्ये वचनम तव. पण ते करिष्ये वचनम तव म्हणजे गीतेत सांगितलेलं तसं म्हणताना गीतेतच सांगितलेलं आहे तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते. त्यामुळे शास्त्रात जे काही सांगितलंय त्याचा अभ्यास झाल्याशिवाय गीतेचा अभ्यास पुरंच होत नाहीये. तर त्यामुळे बेसिक तरी शास्त्रात 3 प्रकारचे धर्म सांगितलेले आहेत. भागवतात पण नारद महर्षींनी याच्या युधिष्ठिराच्या विनंतीवरून ते धर्म सांगितलेले आहेत. म्हणजे 4ही वर्णांचे धर्म, 4ही आश्रमांचे धर्म, शिवाय स्त्रियांचे वेगळे धर्म. तर म्हणजे पुरुषांचे धर्म काय, स्त्रियांचे धर्म काय, हे सगळं थोडक्यात सांगितलेलं आहे नारद महर्षींनी. तर ते थोडं तरी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. गुरुचरित्रात आलेलं आहे, धर्म सांगितलेला आहे. तर ते आपल्याला थोडं तरी समजून घेणं आवश्यक आहे. दत्त महात्म्यात पण आलेलं आहे, ते आपल्याला थोडं समजून घेणं आवश्यक आहे. तर पहिल्यांदा हे कळलं पाहिजे की आपण जी चाकरी तर आपण मी का म्हणतोय कारण मीही तेच केलं ना. चाकरी करणं एक शूद्राचा धर्म आहे, बिझनेस करणं हा वैश्याचा धर्म आहे. तर हे सगळं जे आपण करत आलो तर त्याची शुद्धी व्हायला नामस्मरण झालं पाहिजे पहिल्यांदा. आणि सांगायचा मुद्दा मुख्य असा की काही सामान्य धर्म आहेत आणि काही विशेष धर्म आहेत. विशेष धर्म म्हणजे आपल्या जातीला अनुकूल जे धर्म आहेत त्याला विशेष धर्म आहे. मग त्याच्यातही नित्य धर्म आहेत, नैमित्तिक धर्म आहेत. नित्य कर्म आणि नैमित्तिक कर्म जी सांगितलेली आहेत त्या नित्य कर्मात उपासनेचा भाग आणि मग व्यवहाराचा भाग. तर व्यवहारात ठीक आहे, आपल्या व्यवहारात आपण त्या धर्माप्रमाणे वागू शकलो नाही किंवा पुढे वागायलाही जर प्रॉब्लेम आहे की अर्निंग कसं करायचं, तरी कुठेही बिघडत नाही. ते करताना पण भगवंतांनी सांगितलं की जर तुम्हाला मत्कर्म परमभव म्हणजे मी सांगितलेली माझी कर्म किंवा मी सांगितलेली कर्म करता येत नसतील तर जे कर्म करतोय ते करताना ईश्वर अर्पण बुद्धी ठेवून करा हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्याशिवाय जो सामान्य धर्म आहे, सामान्य धर्म काय आहे, सत्य आहे, अहिंसा आहे, परोपकार जो आहे, सर्वभूत हिते रता हे 2दा सांगितलंय भगवंतानी. कुठेही वेदात पुराणात कुठेही द्विरुक्ती नाहीये. ते फक्त गीतेमध्ये एकच गोष्ट 2दा सांगितले की सर्वभूत हिते रता. लोकांसाठी आपल्यापुरतं मी करतोय, माझ्या कर्म कमवण्याकरता मी करतोय, तर माझ्या कुटुंबाबरोबर मी अजून कोणाची जबाबदारी घेऊ शकतोय का? व्यापक ममता ज्याला म्हणतात. माझ्या मुलाला मी अरे हे ह्याचा अभ्यास कर, हे तू सेव्हिंग कर सांगतोय, तर दुसऱ्यांकरता सांगतोय का? गोडसे काकांनी सांगितल्यामुळे आम्ही पीपीएफ अकाउंट ओपन केलं. त्यांनी पोटतिडकीने सांगितलं की तुम्ही परमार्थ ईश्वर सगळं सांभाळतोय हे सगळं बोलता, हे आत्ता आपली तेवढी हे नाहीये, त्यामुळे सेव्हिंगसाठी पीपीएफ अकाउंट उघड. ही झाली व्यापक ममता त्यांची. तर तशी आपण आपल्या मुलाला जे सल्ले देतोय तसं आपण अजून कोणत्या मुलांना इन्स्पायर केलं का, हा आपण विचार केला पाहिजे. आपल्याकरता कमवतोय तसं दुसऱ्या कोणाकरता काही कमवलंय का? म्हणजे कमवताना या पैशाचा प्रामाणिकपणे आपण विचार करायचा की नोकरी करताना किंवा कन्सल्टन्सी करताना किंवा जो बिझनेस करतोय तो करताना हे जे कमवणं आहे किंवा त्याच्यात जो फायदा होणार आहे त्याच्याकडे आपली दृष्टी कशा पद्धतीने लागले की हे केल्याने माझं घर चालणार आहे, मला आज पुरणार आहे, उद्या पुरणार आहे, आयुष्यभर पुरणार आहे, याच्या पलीकडे काही विचार आला की नाही आला. बरोबर आहे. पहिल्यांदा तिथून सुरुवात आहे. सगळं ईश्वर करतोय ही भावना केव्हा केव्हा जेव्हा ते पैसे त्याचे आणि तो करील त्याचे, मग ते ऊस आलेले
माझ्या मुलाने घेतले काय, दुसऱ्याने घेतले काय फरक पडत नाही. हे तुकाराम महाराज म्हणू शकतात. आपुल्या बळे नाही मी बोलवत सखा कृपावंत वाचा त्याची. कारण नुसतं बोलणं नाही, त्यांचं करणं, त्यांना जे मिळतंय ते सगळं ईश्वरार्पण आहे. पण तिथपर्यंत जाण्याची सुरुवात तरी आपली झाली आहे का? तर ती सुरुवात केव्हा झाली समजायची, की एक तर ममता पूर्ण नाही, जड भरतासारखं राहायचं, नाहीतर व्यापक ममतेला सुरुवात झाली पाहिजे. माझ्यापुरता मी नाही कमवत किंवा मी जे ऑफिसमध्ये काम करतोय ते फक्त पैसे कमवायला करवत नाहीये. तर तेव्हा मी बाकी जे माझी टीम आहे त्यांच्या उन्नतीकरता मी प्रयत्न करतो. तेव्हा मग ते कर्म ईश्वरार्पण ठरतं आणि मग ददामी बुद्धी योगंतम येन माम उपयांती ते. भगवान बुद्धी प्रदान करतात. भगवान त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा अर्थ तुम्हाला समजावून द्यायला लागतात. भगवान तुम्हाला ही बुद्धी देतात की महाराजांनी प्रवचनात सांगितलेला याच्याशी संबंध काय. घोरात कष्टाचा आणि ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलेल्याचा एकमेकांचा रिलेशन काय हे कळत कधी जाईल, जेव्हा दुसऱ्यांसाठी म्हणजे व्यापक बुद्धी बनणं ही हेच आहे की स्वतःपुरता विचार नाही. स्वतःपुरता विचार करून म्हणजे जसं काका बऱ्याच वेळा सांगतात, आपण त्यांचं काही नाव नाही घ्यायचं, की विवेक चूडामणी समजावून घेतला महाराजांकडनं. ते द्या आपण लिहून काढू म्हटल्यावर नाही ते माझं पर्सनल आहे. विवेक चूडामणी जर पर्सनल वाटला तर संपलं. मग ते समजलंच नाही म्हणजे आपल्याला असं होतं. म्हणून सुरुवात पहिल्यांदा कशी करायची, तर सुरुवात अशाने करायची की मी जे कर्म करतोय त्याचा जगाला काय उपयोग आहे, मला काय उपयोग आहे याचा विचार कमी करत जगाला काय उपयोग आहे, तिथून ती सुरुवात करायची. मग त्याच्या पुढे मी करत नाही हे फार पुढची अवस्था आहे. महाराज जसं मला म्हणालेले की निष्काम कर्म करणं ही फार पुढची अवस्था आहे. पहिल्यांदा तर ही सात्विक कर्म घडली पाहिजेत. आणि सात्विक कर्म काय आहेत की परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. तर पापाय परपीडनम तर हे आपलं होत नाहीये, ही ईश्वराची दया आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही की मी करतोय ते पुण्यकर्म आहे. परोपकाराय पुण्याय, आपण जे करतोय त्यांनी इतरांचं काय भलं होतंय हा विचार करायला सुरुवात करून ते वाढलं पाहिजे. मग त्याचे दोन उपाय आहेत. एक तर आपण जे काही करतोय त्यांनी मिळालेले जे पैसे आहेत ते मग परोपकारासाठी वापरणं हा प्रायमरी उपाय आहे. पण त्याच्यापेक्षा उत्तम उपाय असा आहे की जे आपण करतोय त्याच्यात लोकांच्या बेनिफिटसाठी जास्तीत जास्त करायचा प्रयत्न झाला पाहिजे. लोकांचा यात काय फायदा आहे त्याच्याकरता प्रयत्न झाला पाहिजे. आणि हे सगळं म्हणजे आता करताना नामस्मरण चालू राहिलं पाहिजे. जर करतानाच भावना राहिली ईश्वर करतोय तर उत्तमच आहे. पण नाहीच राहिली तर दिवसाच्या शेवटी किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला दिवसातनं आठवेल की हे मी माझ्या अहंकाराने केलं, त्याच्याबद्दल पहिल्यांदा तर क्षमस्व अपराधन. कारण गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त हे म्हटलंय, तेव्हा मी कर्म करतानाही तू कर्म करतोयस. आता तू कर्म करतोयस असा आपण देवाचा विचार करतो तेव्हा त्याच्याबरोबर कोणतं तरी नाम आपल्या मनात असतंच. म्हणजे हे महाराज करतायत किंवा हे कृष्ण करतोय किंवा जे काय रूप करतोय म्हणताना ते नाम आलंच की नाही त्यांच्याबरोबर. त्यामुळे त्यांचं रूप तरी आलं. ओके. त्यामुळे क्षमस्व अपराधन हा बराच आपल्या आजच्या ह्याच्यात पण हा मुद्दा घेण्यासारखा आहे. आणि मागच्या वेळी मी तर आजच्या सेशनमध्ये आपण ते घेऊच की सगळ्यांच्या तुमच्या लक्षात आलं की नाही माहिती नाही, मी वियोनंतरेला अडकलो आणि त्याचं कारण मला कळलं. म्हणजे एक म्हणजे ते स्वादुलभ्यम म्हटलंय, ते स्वादू वाटत का नाही याच्यावर विचार झाला नाही. आणि गृहीतम कदाचिन्न हे नाम दत्त हा दुसरा मुद्दा आता तुम्ही सांगितलेला. म्हणजे आपली जी बोलणी होतात, आता पण तुमचा जो फोन आहे तो असाच फुकट नाहीये. हा फक्त काही तुमच्या शंका समाधानास करता नाहीये. त्या क्षमस्वापराधम मध्ये हा एक मुद्दा सांगायचा राहून गेलेला, तो एक आज आपण घेऊ की कोणतंही कर्म करताना त्याचं स्मरण झालेलं नाहीये, हा अपराध धरलेला आहे. तर त्यामुळे हा तो अपराध म्हणजे क्षमस्व अपराधन म्हणजे हा सगळा म्हणजे मया जात मात्रेनं संमोहितेनं तेव्हा पण मी तुझं नाव घेतलं नाही, तसं मया क्रीडनासक्त चित्तेनं बालले तेव्हा नाव घेतलं नाही.
तसं मया ज्ञानतो भोगतोषात 8 तास 10 तास जे काय मी पैसे कमवायला जे करतोय ते भोगतोषात झालं. ते भोगात धरलं गेलंय. ते कर्मात नाही धरलं जाते. अच्छा. ते जर नाही म्हणजे आपली कल्पना असेल, की माझा हा हां, कर्मयोग चाललेला आहे, तर हा हां. भ्रम आहे आपला, की आपला कर्मयोग चाललाय. हो. आपलं हा भोग घेणं चाललेलं आहे आणि ते भोगाकरता म्हणजे कम्फर्ट करता त्रास घेणं चाललेलं आहे. म्हणजे दोन्ही हं, भोग आहेत ना. हं. म्हणजे ऐशाराम मिळणं हा पण भोग आहे आणि त्रास होणं पण हा पण भोग आहे. तर नुसते आपण 12 तास त्रास भोग घेणं चाललंय. कुठ जोपर्यंत त्या ह्याच्यात मी ईश्वराला ओवलं नाही. कशा पद्धतीने ओवलं नाही? हं, तर मी धर्मसंस्थापनेचं काम करतोय का? मी हं, साधूंच्या म्हणजे माझं जे अर्निंगचं जे काम करतोय, ते करताना कडनं साधूंचं रक्षण होतंय का? जर होत असेल, जितकं होत असेल, तेवढं ते कर्म घडलं. माझं अ, अनैतिक गोष्टींना विरोध ठामपणे केला जातोय का? लाच हं, घेणाऱ्यांसमोर नाही हे तुम्ही करताय ते बरोबर नाही. मी देणार नाही आणि घेणार नाही असं जर केलं गेलं, तर ते कर्मात झालं. नाही केलं झालं, तर तो भोगदोषात आणि पापकर्म होतंय. हा विचार झाला हं. पाहिजे. म्हणजे घोरात कष्टात नुसतं नाव घेतलं गेलं नाही, असं इतकं लिमिटेड नाहीये. कारण नाव घेतलं गेलं नाही म्हणजे कर्म करताना पण तुझी भावना नाही किंवा तुझ्याकरता कर्म केलं गेलेलं नाहीये. असं आहे ते. तर तो तिथपासून सुरुवात करायला पाहिजे. होतं काय, आपल्याला देवाने बुद्धी दिली किंवा आपल्याला महाराजांचा सहवास घडलाय. आपल्याला अध्यात्म भारतात जन्माला येण्याचा एडव्हांटेज हं, असा आहे, हं, की अध्यात्म लहानपणापासनं बाळकडूच असतं. पण त्याच्यावर हं. तोटा पण असा आहे, की आपण डायरेक्ट निष्काम कर्म आणि जे काय करतो ते ईश्वराची मी नोकरी करतोय, बाकी काही नाही केलं तर चालेल. मी मनापासून नोकरी करतोय प्रामाणिकपणे हे ईश्वराला पोचलं. कसं पोचलं? नाही पोचलं. अहंकारयुक्त कर्म जे आहे, ते ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, की स्वकर्म कुसुमांची अंजली वाहिली त्या जगदीश्वरा किंवा जे भीष्मस्तुतीमध्ये भीष्माचार्य सांगतात, की माझी वितृष्णा मती मी तुला अर्पण केली. कर्म अर्पण असं होतं, जिथे माझा स्वतःचा काही स्वार्थ नाहीये. केवळ जे आलेलं कर्म मी करतोय, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. तेव्हा ते कर्म अर्पण होतंय. तोपर्यंत तो भोग आहे. तोपर्यंत गणना भोगी लोकात आहे. हा कर्म भोग हं, चाललाय. कर्म करणं नाही चाललंय. प्रारब्ध भोग चाललेला आहे. ज्या हं, प्रारब्धांनी वाघ गायीला खातो, त्याच हं. प्रारब्धांनी मी ब्राह्मण असून दुसऱ्याची चाकरी करतोय. हे कर्मयोग चाललेला नाहीये. तिकडेच जागं होण्याची आवश्यकता आहे, की माझं जे चाललंय त्याला मी कर्मयोग नाव देतो. तर जसं हं, चाललंय त्या हिशोबाने जेव्हा दीक्षा झाली आपल्या योगवाणीत म्हणजे कायम आता हं, पुन्हा मी ते वाचायला घेण्याचं कारण असं आहे, की योगवाणीत सांगितलेलं आहे, की उत्तम साधक 3 वर्षात, मध्यम साधक 6 वर्षात आणि अधम साधक 12 वर्षात मुक्त होतो. शक्तिपात दीक्षा ज्याला झाली आहे तो. हं, आणि आता मला दीक्षा होऊन अ, 40-45 वर्ष झाली. म्हणजे हं. मी अधम साधक पण नाहीये. हं. हे हो, लक्षात बरोबर. आलं पाहिजे. हे निगेटिव्ह थॉट नाहीयेत. हे खूप पॉझिटिव्ह थॉट आहेत, की माझं गडबड कुठे झाले. क्षमस्व अपराधम 3दा म्हटलेलं आहे. एकदा का नाही म्हटलं? हं, क्षमस्व हं, अपराधम, क्षमस्व अपराधम, क्षमस्व अपराधम प्रभो क्लिन्न चित्त. कारण वाणीनी नाम घेतलं नाही, कायेनी तुझं काम केलं नाही, वाचेनी हं, तुझं वाणीनी नाव घेतलं नाही आणि मनात तुझं स्मरण नाहीये. नामस्मरण आपण म्हणतो ना, नाम घेताना ते स्मरण पण राहिलं पाहिजे आणि हं, कायेनी पण त्याचंच कर्म झालं पाहिजे किंवा
जे आपण कर्म करतोय ते स्वतःपुरतं न करता सर्वभूत हिते रता राहून केलं पाहिजे. तर काया वचा मनानी नाम घेतलं गेलं असं होतंय. आणि तेव्हा ते अर्पण होतंय. नाहीतर मग म्हणून ते 3दा क्षमस्व अपराधम म्हणजे मी नाव तर घेतलं नाही, मनातही स्मरण केलं नाही, हा म्हणून क्षमस्व अपराधम. वाचेनी घेतलं नाही म्हणून क्षमस्व अपराधम. आणि काया वाचा मनानी कायेनी नाम कसं? तर हे मी कर्म करतोय ते ईश्वराचं कर्म करतोय. असं करून जेव्हा कार्य होतं तर प्रदक्षिणामच्या पदे-पदे. मग त्यावेळी म्हणजे ते एक शंकरांच्या ह्याच्या आहे ना, की माझे प्रत्येक चालणं ही प्रदक्षिणा, प्रत्येक हो. कर्म ही तुझी पूजा आणि हो. प्रत्येक विचार ही माझं समाधी असं ते काहीतरी स्तोत्रात आहे शंकरांच्या स्तोत्रात. हो. तर ते तेव्हा पुढे होणार आहे. आत्ता आहे त्या चुकीच्या कर्मापासून मी कर्मापर्यंत तरी कसा येतो? अर्जुन कर्ममार्गाचा अधिकारी आहे, पण त्या अर्जुनाची लेव्हल काय आहे? धृतराष्ट्र तर ते कर्ममार्गाचाही अधिकारी नाहीये. ह्याच्याकरता पुन्हा आपण म्हणजे सर्कल कसं कंप्लीट होतं पहा. पुन्हा आपण गीतेच्या पहिल्या श्लोकावर आलो, की धृतराष्ट्राने कसा विचार केला. धृतराष्ट्राचा उल्लेख आहे, मग दुर्योधनाचा उल्लेख आहे. धृतराष्ट्राने उल्लेख कसा केला म्हणजे मूळ चूक आपली काय झाली ते कळली. आणि मग आपण चुकतच कसं राहिलो ते त्याचा मूळ चुकीमुळे अजून पुढे काय चूक झाल्या हे दुर्योधनाच्या उल्लेखामुळे कळलं. आणि मग अर्जुनापर्यंत पण यायचंय आपल्याला. आपण म्हणताना म्हणतो की अर्जुनाचा असा गोंधळ झाला, तसा गोंधळ झाला. अरे एवढा अर्जुनाला कळलं नाही. नाही. अर्जुनाबद्दल भगवान जेव्हा 16व्या अध्यायात अर्जुनाला सांगतायत, जो म्हणजे गीतेचा उपदेश व्हायच्या आधीही ती सात्विक संपत्तीनी तू ऑलरेडी युक्त आहेस, म्हणून मा शुच म्हणून शोक करू नकोस. कारण ही जी मी सात्विक संपत्ती 16व्या अध्यायात भगवान सांगतायत, की तुला सांगितले ती ऑलरेडी तुझ्यात आहेत. म्हणजे ती सात्विक संपत्ती मिळवल्यानंतर कर्मयोगाचा अधिकारी झालाय आणि तो कर्मयोग पुढे गेल्यावर पुढे ज्ञानयोगाचा अधिकारी होणार आहे. कारण कर्मयोग जो आहे तो उपासना मार्ग आहे. वेदांनी सांगितल्याप्रमाणे करणं ही दास्य भक्ती सांगितली आहे महाराजांनी. वेदाची आज्ञा ही ईश्वराची आज्ञा आहे. ईश्वराचा मी दास आहे. करिष्ये वचनम तम. ही जी भूमिका आहे ही दास्य भक्ती आहे. तिथपर्यंत अजून अर्जुनापर्यंत पोचायचं आहे आपल्याला. अर्जुनापर्यंत पोचल्यावर मग नंतर पुढे संन्यासाचा विचार करू. म्हणून महाराज म्हणाले ना, निष्काम कर्म फार पुढची अवस्था आहे. म्हणजे जे सुरुवातीलाच अर्जुनाला सांगितलं ते महाराजांनी मला सांगताना सांगितलं ती पुढची अवस्था आहे. तोपर्यंत काया वाचा मनाने होईल तेवढी सात्विक कर्म, होईल तेवढी ईश्वराची सेवा करायसाठी त्याकरताच आपला जन्म आहे म्हणाले महाराज. मग ती सात्विक कर्म काय? पुन्हा आपण गोल फिरून तिकडेच येतो. बरोबर की माझ्या प्रत्येक कर्मातनं माझ्या स्वतःच्या कम्फर्टचा विचार कमी करत जाऊन सगळ्या जगाच्या कम्फर्टचा, आजूबाजूच्या लोकांच्या कम्फर्टचा, त्यांच्या कल्याणाचा विचार आणि त्याच्याकरता पहिल्यांदा कुटुंब दिले. पण कुटुंब दिलंय ते आपल्याला सीमित होण्याकरता नाही दिलंय. मी पासून कुटुंबापर्यंत गेल्यानंतर तिथून पुढे एक्सपांड व्हायला दिलंय. पण एक्सपांड झालेलं जाऊन लोकांची काय घेणं देणं नाही. मला जे कुटुंब दिलंय ते माझं कर्तव्य आहे. हा कुटुंबाचा उद्देश नाहीये. कुटुंबाचा उद्देश देहाकडे जी आत्मबुद्धी लागली ती कुटुंबापर्यंत नेऊन तिथून पुढे न्यायची. पुढे गेलेली सीमित करून फक्त कुटुंबापुरती केली तर ती लिमिट करणारी आहे. जालन्याला जाताना किंवा हे आपल्या मुलाला जागा मिळाली की नाही, आपल्या हे झालं की झोपले. मग बाकीची ते गरोदर स्त्री आहे ती उभी राहिले ह्याच्याकडेही लक्ष नाही. हे पाहिलेलं आहे साक्षात. तर तो उपयोग नाहीये. दुसऱ्याचा विचार मी करतोय की नाही हे महत्वाचं आहे. याचा अर्थ फक्त शाळा कॉलेजेस काढावी असा अर्थ नाहीये. पण जोपर्यंत माझ्या कम्फर्टचा विचार आहे तोपर्यंत तोपर्यंत मग शाळा कॉलेज पण काढावीत मग.
माझ्या कम्फर्टचा विचार जोपर्यंत मी करतोय, तेव्हा सगळ्यांच्या कम्फर्टचा विचार. जेव्हा माझ्याही कम्फर्टचा विचार केला, तेव्हा मग सगळं सुटलं. पण तोपर्यंत हम्म. कायावाच्या मनाने सत्कर्म करावी म्हणून सांगितले महाराजांनी. इव्हन सात्विक अहंकार वाढवावा. हम्म. कारण सात्विक अहंकार वाढला, की मग तो राजस आणि तामस अहंकार दूर करतो. हम्म. आणि मग तो सात्विक अहंकार पण टाकायचा. मागे ते तुरटीचं उदाहरण दिलेलं ना, की तुरटी हम्म. म्हणजे ज्ञानाचा अभ्यास जो आहे तो तुरटीसारखा आहे, की त्या अभ्यासाने ती घाण सगळी खाली बसली, की मग तो हम्म. तुरटपणा पण बाजूला गेला पाहिजे. ते ज्ञान पण बाजूला गेलं, की मग आत्मानंदाची स्थिती आहे वासुदेव सर्व. तर ते पुढची बरोबर. खूप अवस्था आहे. पण सुरुवातीला हा सात्विक भाव वाढवायला आणि जे जे काही आपल्याला सांगतंय, की ईश्वराशी सतत नामस्मरण करायची गरज नाही, असं ज्यातनं कळतंय, त्याच्यात आपल्याला आयदर आपल्याला कळायला काहीतरी चूक झाले किंवा तो सांगणाऱ्याची काहीतरी चूक झाली, हे समजावं. हम्म. भागवत घ्या, गीता घ्या, कोणत्याही संतांचा उपयोग घ्या. कशाला गोंदवलेकर रोज आपण महाराजांच्या ग्रुपवर रोज गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं येत आहेत. प्रत्येक प्रवचनाचं सार एवढंच आहे, की 24 तास स्मरण घडलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर आपल्याला वेगळं कोणत्या गोष्टीतनं कळत असेल, तर आपल्याला चुकीचं कळलंय किंवा त्या सांगणाऱ्यांनी चुकीचं सांगितलंय. हे 2च ऑप्शन होतात त्याच्यात. अल्टिमेट तेच आहे. प्रल्हादजींनी तेच मागितलंय. अप्रतिहत आणि अनन्य. भक्ती ही अप्रतिहत पाहिजे आणि अनन्य पाहिजे. तुझ्याशिवाय कोण, जे काही आपण रूप धरलंय, त्याच्याशिवाय दुसऱ्या रूप नाहीच. तेच फक्त रूप. आणि फक्त त्या रूपाच्या भक्तीबद्दल नाही. आता गीतेचं एवढा मी हे परत का सांगतो, त्यात तेही आलेलं आहे, की आपले जे व्हिडिओ आहेत ना, त्यात तेही आलेलं आहे, की अनन्य भक्ती म्हणजे मी आता फक्त महाराजांचीच भक्ती करतो किंवा मी कृष्णाची भक्ती करतो, म्हणजे मी अनन्य झालो का? नाही. भक्ती म्हणजे जोडलं जाणं. जेव्हा मी व्यवहाराचे काम करतो, कारण मी जर नोकरी केली नाही तर पैसे मिळणार नाहीत. ही जोपर्यंत माझी भूमिका आहे. आता हे म्हणजे मगाशी ज्या व्यक्तींबद्दल सांगितलं, त्यांचं चांगलं कोणतं घ्यायचं, तर हे खूप चांगलं घ्यायचंय. त्यांच्या आत्मचरित्रपर ग्रंथात त्यांनी सांगितलंय, की जोपर्यंत आपल्याला आपण कमवलेला पैसा, आपले नातेवाईक, आपण आपलं घर ह्यांनी आधार वाटतो, तोपर्यंत अध्यात्माला सुरुवातच झाली नाही असं समजावं. असं त्याच व्यक्तीने लिहिलंय आणि ते फार मी म्हणजे त्याच्याकरता मी त्यांना खूप मानतो. ते कायम असं फिट बसलंय. तर म्हणजे मग याचा अर्थ काय आहे, की मी नोकरी करतो आणि म्हणून मला जगता येतंय. कुठे झालं मग कर्म ईश्वरार्पण? योगक्षेमम वहाम्यम म्हटलंय ना त्यांनी. तर महाराजांनीही तेच सांगितलेलं आहे. देवी भागवताचं हे अजित काकांनी जे अपलोड केलेत ना YouTubeमध्ये, त्याच्या पहिल्याच सीडीमध्ये आलेलं आहे, की नोकरी केली की पैसा मिळेल, ही फक्त कल्पना आहे आपली. ज्या महात्म्यांचा जेव्हा लोकांना उपयोग व्हायला लागतो, तेव्हा सर्व अंतर्यामी जे भगवान आहेत, ते सर्वांच्या अंतर्यामात राहून तिथे प्रेरणा देऊन त्यांचा योगक्षेम ज्यांना त्यांचा उपयोग झाला, त्यांच्या अंतर्यामी असलेले भगवान ती प्रेरणा देऊन त्यांच्याकडनं त्यांचा योगक्षेम चालवतात. म्हणजे योगक्षेमम वहाम्यम म्हणजे काय, देव आणून आपोआप इथे सोनं प्रकट झालं असं नाही. ते त्या ज्या लोकांपर्यंत त्या महात्म्या थ्रू भगवान पोचले, त्या लोकां थ्रू त्यांचा योगक्षेम ते वाहतात. पण आपली ती तयारी नाहीये, त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण नोकरी केली पाहिजे. बरं, आपली नाही नोकरी तर आपल्या मुलांनी तरी केली पाहिजे. हे आपले समज आहेत. तर हेच आहे, म्हणजे तो जो लिमिटेडपणा आपल्या मनात आहे, मी, माझं कुटुंब, अहंता आणि ममता,
आधी कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफलाचा आस्वादू या दोहोही नाव बंधू कर्माचाही म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं हे महाराज बऱ्याच वेळा प्रवचनात घेतात की मी सगळं करतोय हे अहमतेमुळे होतं आणि म्हणजे त्याचा आस्वाद मी घेणार हे ममतेमुळे होतं. मग ती ममता स्वतःपुरती न राहता आपले कुटुंबियापर्यंत पण जाते. म्हणजे मला मी तर रिटायर झालोय पण माझ्या मुलाला नोकरी लागून दे म्हणून देवाची प्रार्थना करतोय. हे का होतंय? कारण त्या ममत्व म्हणजे मी अहंत्व तिकडे पण लागलं, मुलाकडे पण अहत्व. म्हणजे त्याला मिळाले म्हणजे मला मिळाल्यासारखं वाटतंय, त्यामुळे मग त्याला नोकरी लागून दे. माझा मुलगा म्हणून. हां. तर ते दुसऱ्याच्या मुलाला नोकरी लागून दे म्हणून आपण घोरात कष्टाचे पाठ केले. तर ती कुठेतरी प्रगती झाली. म्हणून सर्वांसाठी मागावं हे तेवढ्या करताय. ते महाराजांनी त्या ताई दामलेंचं उदाहरण दिले नाही का? त्यांचा मुलगा नापास झाला. पण बाजूच्याचा मुलगा पास झाला म्हणून त्यांनी पेढे वाटले. तेवढाच आनंद होतो का आपल्याला? तर इथून सुरुवात आहे. ती व्यापक ममता आणि नुसती मनातल्या मनात वाढवायची नाही, कृतीत वाढलं पाहिजे. जे आपल्या पुरतं सेव्हिंग आहे, आपल्या मुलापुरतं आहे, आपल्या कुटुंबियापुरतं आहे किंवा आपल्या मित्रांपुरतं आहे किंवा मग ते वाढत जाऊन किती ठीक आहे. आधी आत्ता नाही तर सगळ्या भक्तांपुरतं किंवा जे अडलेल जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपण तोची साधू ओळखावा देव त्याची जाडावा तिथपर्यंत गेलं. रंजले गांजल्यांसाठी आपण करतोय किंवा महाराजांचे अनुग्रहित आहेत त्यांच्यासाठी करतोय किंवा देवाचे मानतायत त्यांचा. पण त्याच्याही पुढे जाऊन सगळ्यांसाठी प्रार्थना जी आहे म्हणजे जो जे वांछिल तो ते राहो तिथपर्यंत जर जायचं असेल तर घोरात कष्टात दुद्धरास मान नमस्ते इथे लक्ष गेलं पाहिजे. आसमान नमस्ते आमच्या सगळ्यांची पाप ताप घालवा आणि ती मागतोय तेव्हा प्रयत्न करतानाही मी तसंच झालं तर ती खरी प्रार्थना. म्हणजे घोरात कष्टात म्हणताना सगळ्यांची पाप घालवा म्हणणार पण काम करताना मी फक्त माझ्या कुटुंबापर्यंत करतोय तर त्याच्यात थोडी तरी काहीतरी सुरुवात झाली पाहिजे. सगळाच महाराजांनीच प्रवचनात सांगितलंय सगळंच तुम्ही देऊन टाका असं नाही पण धर्मानी सांगितल्याप्रमाणे 20% म्हणजे धर्मात तर सांगितलंय पहिल्यांदा कमावलेला पैसा घरी यायच्या आधीच 1/16 हा बाहेरच दान करून तो त्याच्याशिवाय पैसा आणायचाच नाही. मग 1/16 दिल्यानंतर जो उरतो त्याच्यातला 20% धर्मा करता 20% कीर्ती करता 20% चरितार्थ चालवायला आणि 20% पुढच्या ह्याच्यासाठी असं तो हे आहे. आता कलियुगात तेही शक्य नाहीये तर मग यथाशक्ती सांगितलेलं आहे. पण त्या विचाराला तरी सुरुवात झाली पाहिजे आणि जे पैशाने करता येत नाही ते आपल्याला आपल्या ऍक्शन मध्ये करता येतात. लोकांना आजारी आहे त्याची सेवा झाली किंवा एखादा प्रॉब्लेम मध्ये त्याला आपण बोलून शांत करू शकतो. दुःखात आहे बोलून त्यांना शांत करू शकतो. त्यामुळे स्वतःपुरता मागे म्हणजे एअर प्रोडक्ट मध्ये असताना एक असेच अध्यात्मातले एक तर ते म्हणायचे नाही हे चाललंय ते त्यांचं सांगितलं ते एमडीने सांगितलेलं ते ऐकायचं ती आपली ड्युटी आहे. घरी आपण नामस्मरण करायचं होणार नाही नामस्मरण. जर तुम्ही ड्युटी म्हणून चुकीच्या गोष्टी ऐकून तसं वागलात त्यांनी जर कोणावर अन्याय झाला तर नामस्मरण पण नाही होणार. तुम्हाला धर्माप्रमाणे वागूनच नामस्मरण वाढणार नाही तर वाढतच नाही ते नामस्मरण. नुसत्या माळा हे होत आहेत आणि विचार दुसरा चालू आहे ह्याच्यातच जातं. म्हणजे आपलं तसंच होतं ना की नामस्मरण करताना पण इथल्या तिथला विचार येतच राहतो. त्याचं कारण म्हणजे महाराजांनी देवी भागवतात सांगितलंय की द्रव्यशुद्धी अर्थशुद्धी झाली पाहिजे पहिल्यांदा. म्हणजे अर्थशुद्धी म्हणजे फक्त मी इमानी इतबारे काम करतो एवढ्यानी नुसतं नाही. ते काम करताना माझ्या बरोबर दुसऱ्यांचं माझं काही कल्याण म्हणजे मी शिकलोय ते दुसऱ्यांना शिकवलं करतच असाल तुम्ही. मी एक जनरल यांनी सांगतोय की नाही बरोबर आहे. ह्या सगळ्या विचार झाला पाहिजे असं.
तर खूप सूक्ष्म आहे, कारण महाराजांनी म्हणून सांगितलंय की कर्मणो गहना गती म्हणतात, की ते हा द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला तेव्हा ज्यांचं ब्रह्मचर्य म्हणजे ब्रह्मचर्य याचा अर्थ ब्रह्मभावात सतत राहण्याचा अभ्यास 88,000 वर्ष केलेला आहे आधीच्या जन्मात भीष्माचार्यांनी, अष्टवसूंनी त्या सगळ्यात. पण तरीही त्यांना तेव्हा प्रश्न पडला, की आता इथे माझ्या प्रतिज्ञा आणि माझं कर्तव्य कर्माप्रमाणे मी राजाच्या विरुद्ध बोलायचं की नाही? द्रौपदीचं संरक्षण मी करायचं की नाही? आणि तिकडे त्यांचा तो निर्णय चुकलेला आहे. शेवटी त्यांनी मनाने असा विचार केला, की धर्म जाणणारा धर्मराज जो द्रौपदीचा नवरा आहे, तो ज्या अर्थी चूप बसलाय, तर त्या अर्थी चूप बसणं योग्य आहे, अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला आणि तो चुकीचा ठरलेला आहे. म्हणून त्यांना त्या शरशय्येवर पडायला लागलेलं आहे. एवढी कडक शिक्षा दुर्योधनाला पण नाही झाली. दुर्योधनाचा इतका वाईट नाही झाला मृत्यू ना. त्याची मांडी फोडली आणि थोड्या काळातच एखाद दिवस तो जगला असेल. पण ह्यांना शरशय्येवर पडायला लागलं आणि असं नाहीये की दुःख होत नाहीये त्यांना, कारण धर्मराजांना घेऊन जेव्हा भगवान त्यांच्याकडे गेले, जसं युद्धाच्या पूर्वी अर्जुनाचा ला मोह उत्पन्न झाला, तसा युद्धानंतर झालेला संहार आणि आपली पण मुलं मारली गेली, सगळा वंशाचा हे झाला, तेव्हा धर्मराजालाही असं वाटलं की हे कशाला केलं. तेव्हा धर्मराजाला घेऊन भगवान भीष्माचार्यांकडे गेलेत. तेव्हा म्हणाले भीष्माचार्यांना की यांना उपदेश करा धर्माचा. तेव्हा भीष्माचार्य म्हणालेत की अंगात सगळे बाण आहेत, एवढ्या पीडा असताना उपदेश कसा करणार? तेव्हा भगवंतांनी त्यांच्याकडे दयादृष्टीने पाहिलं आणि मग ते दुःख गेलं आणि मग तो उपदेश झालाय. म्हणजे तोपर्यंत त्या पहिले 1-2 दिवसात ते पडलेले आहेत, तर 18व्या दिवसापर्यंत ते दुःख त्यांना भोगायला लागलं. का? धर्माची माहिती असून सुद्धा तुम्ही हे केलंत. तसं शूद्र जे आहेत त्यांना त्यांनी जर चोरी केली तर त्याला शिक्षा नाहीये, कारण त्या पाप केलेले आहेत म्हणून तर त्यांना शूद्राचा जन्म मिळालाय. पण ब्राह्मणांनी चोरी केली तर देहांत प्रायश्चित आहे. तर त्यामुळे आपण जर आपलं जे पाप आहे ते शूद्रांनी केलेल्या पापापेक्षा किती तरी जास्त धरलं जातंय ते. हा विचार झाला पाहिजे. नाही, पण ते भीष्मांनी तो ते कोणतं योग्य कोणतं अयोग्य ह्याचा निर्णय ते त्यावेळी कशामुळे करू शकले नाही? म्हणजे आपली पण तीच परिस्थिती असते ना, आपण निर्णय काहीच करू शकत नाही. म्हणून कर्माची गती इतकी गहन आहे आणि म्हणून तर नामस्मरण सांगितलेलं आहे की स्मरणादेव तद्विष्णू संपूर्णासाद इति स्मृती, किंवा यस्य स्मृत्याच्या नामोक्त्या, तो एक श्लोक आहे की म्हणजे पहिला जो श्लोक सांगितला आपण संधेतच आहे तो, नाही का आपला, की प्रमादात कुर्मता कर्म प्रचेते वर्णादेव तद्विष्णू संपूर्णासाद इति स्मृती. म्हणजे कर्म करताना काही जर चूक झाली तर विष्णू स्मरणाने ते चूक सुधारून त्याची हे होते. हे स्मरणाचं महत्व, किंवा यशस्मृत्याचं नामोक्त्या, म्हणजे त्याचं स्मरण केलं तरीच कर्म पूर्ण होतात ते विष्णू स्मरणाने. तर ते वाढवायला लागतं. आणि यात असं आहे की विशेष जी कर्म आहेत ती म्हणजे वर्णाश्रमाप्रमाणे ती सगळी कलियुगात होत नाहीयेत, किंवा सर्व आश्रम कलियुगात संन्यास पण नाही सांगितलाय, पण गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत वेदाभ्यास आहे तोपर्यंत तो संन्यास आश्रम थोडाफार राहील, पण सगळ्यांना संन्यास अलाउड नाहीये. म्हणजेच काय, नुसता गृहस्थाश्रम राहिला ना. आणि ब्रह्मचर्य आश्रम तरी कुठे गुरुगृहात राहून शिकतायत. पण मग काय, तर मग जेवढी बाकी जी कर्म आहेत नित्य नैमित्तिक कर्मात जेवढी करता येतील, संध्या आहे, अगदीच वैश्वदेव वगैरे हे सगळं नाही करता येईल तरी संध्या तरी करता यावी. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जे आंतरिक धर्म जे आहेत, की जे सामान्य धर्म म्हणून सांगितलेले. सामान्य म्हणजे ऍव्हरेज असा अर्थ नाहीये. सामान्य म्हणजे सगळ्यांना कॉमन जे धर्म आहेत ते.
अहिंसा आहे, अस्तेय आहे, हं, अ, हं, अ, त्याच्यानंतर अपरिग्रह आहे, दुसऱ्यांचे पैसे हं, न घेणं आणि हं, सर्व वर भूतदया. जे हं. महाराजांच्या प्रवचनात आलंय ना, आपण वाचलं हां. ते प्रवचन. अविनयम हं, अपनय विष्णू दमयमना शमय विषय मुग तृष्णा भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरता. तिथे पण तेवढ्या मागण्यात पण आचार्यांनी भूतदया विस्तारय केलंय. तर हा एक खूप मोठा धर्म आहे की भूतदया करणं ह्यानी हं, सगळ्या पापांचं नाश होतो. जेवढी भूतदया करता येईल आपल्याला काया वाचा हं, मनानी अर्थानी हं, करायची, प्रयत्नांनी करायची, वाचेनी करायची. हे एक वरचे स्तर आहेत. अर्थानी केलं हं, तर त्याच्याही पेक्षा स्वतः जाऊन काही सेवा केली तर त्याचा हं, हे जास्त आहे. त्याच्यापेक्षा हं, जर ज्ञानाचं दान करता आलं, अन्नदान हे मोठं सांगितलंय. त्याच्याही पेक्षा ज्ञानदान जर झालं, आपल्या हं, बोलण्यानी कोणाच्या दुःखातनं बाहेर आला किंवा चुकीचं कर्म करण्यातनं बाहेर आला किंवा चांगल्या हं, मार्गाने राहिला, ते आहे. हं. आणि सद्गुरू सेवन ते जास्त महत्वाचं आहे. कारण हां. महाराजांनी सांगितलंय की ते जे आहे ना की अ, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. तर महाराजांनी सांगितले सर्वामुखी मंगल बोलवावे हे शेवटी आहे, पण पहिल्यांदा सत्कर्म योगे वय घालवावे. ती सत्कर्म काय आहेत? तर परोपकाराय पुण्याय पापाय परपीडना. परोपकार घरतलं झालं पाहिजे. आणि महाराजांनी अजून एक आंतरिक जे मला सांगितलेलं महाराजांनी की कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म हां. सर्वेश्वर पूजनाचे. तर हे सामान्य हं, धर्म जितके मॅक्झिमाइज करता येतील. हं, आता पुन्हा जेव्हा आपण फक्त आपल्यापुरता विचार करतो, दुसऱ्यांचा करत नाही. वरकरणी आपल्याला वाटतं की आपण कोणाचाही मत्सर करत नाही. पण हं, तेव्हा ही भूमिका असते की हे एवढं जे धन आहे ते फक्त आपल्यापुरतं मिळालं पाहिजे. फक्त आपल्यापुरतं त्याचा उपयोग करायचा आहे. बाकी कोणाकरता मी हं, करणार नाही. हा स्पेसिफिक हं, विचार न केला गेला तरी तो बॅकग्राऊंडला तो विचार आहे ना की हे फक्त माझं आहे. हं, मग हं, मग ती निर्मत्सर वृत्ती नाही. अरे त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. हं, समाजाचा अधिकार आहे. आपण राहतो तिथल्या त्या देशाचा अधिकार आहे. आपल्या कुटुंबाचा हं, अधिकार आहे आणि मग आपलाही अधिकार आहे. हं, तर त्यामुळे त्या समाजाचं पण ऋण जे देणं आवश्यक आहे त्याचा विचार करायला पाहिजे. तिथून शुद्धी आहे. हं, म्हणून गीतेतही सांगितलंय की चित्तशुद्धीसाठी काय सांगितलंय? तर यज्ञदान तपश्चैव पावनानां मनीषिणा. त्या यज्ञामध्ये पण दानधर्म आहेच, पण शिवाय दान वेगळं सांगितलेलं आहे. हं, मग त्या दानामध्ये कोणतं? जे वित्त म्हणून आपण धरलं गेलेलं आहे. हं, वित्त महाराजांनी त्या प्रवचनात नाही का, वित्तभ्रमा सोडिति ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थमध्ये. वित्त कोणतं? तर मानवी कमवलेलं वित्त तर झालं, पण दैवी वित्त हं, पण आपल्या उपासनेचं पण वित्त आहे. म्हणजे हं, दान करताना त्याचंही दान झालं पाहिजे. म्हणजे कसं? तर उपासना करताना पण माझ्यापुरती नाहीये ती. हं, मी मागताना सगळ्यांकरता मागीन, हे ते पण दान झालेलं आहे. अशा पद्धतीने ते दान सतत झालं पाहिजे आपल्याला. कमी होईल, जास्त होईल. लाखच रुपये दिले असं नाही. पण जे हं, दिलंय, दिलं जास्त आणि परत एवढं द्यायला नको होतं. महाराजांनीच म्हटलंय प्रवचनात. जर मनात आलं, की अरे एवढं द्यायला नको होतं, की गेलं ते दान, तामसदान झालं. उपयोगच नाही. किंवा यज्ञ करताना जर अ, अदक्षिणम, असृष्टान्नम, मंत्रहीनम म्हणजे विधिहीनम, असृष्टानम, मंत्रहीनम, अदक्षिणम, श्रद्धाविरहितम यज्ञम तामसम परिचक्षसे. तो यज्ञच हं, तामस झाला. जर विधियुक्त नाही झाला किंवा दान हं, असृष्टान्नम, अन्नदान नाही झालं, किंवा दक्षिणा दिली गेली नाही किंवा श्रद्धा युक्त अंतःकरणाने केला नाही. मग जप करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 दिगंबरा, श्रद्धा कुठे आहे त्याच्यात? हं, श्रद्धायुक्त म्हणजे तिथे तो पहिला दिगंबरा, तो दुसरा दिगंबरा आणि मग तिसऱ्या श्रीपाद वल्लभच्या वेळी तूच मला तारायला आलेला आहेस म्हणून हे सगुण रूप आहे आणि तोच मला कामक्रोध ग्रसित मला लाभ.
हे श्रद्धायुक्त अंतःकरणाने नाही झालं तर तो जपयज्ञ पण तामस झाला ना. म्हणजे नामस्मरणाचं वेगळं असं जे सामर्थ्य आहे त्यांनी शुद्धी होईल, पण त्यांनी शुद्धी होऊन मग उद्या तो सात्विक म्हणजे प्रॉपर यज्ञ होईल, मग त्याचं फळ मिळेल. पण तोपर्यंत तेवढं फळ नाहीये. तर हा सगळा विचार झाला पाहिजे. सतत यज्ञ, दान, तप यांनी मन पावन होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. ते गीतेत आलंय. आणि सात्विक जी दैवी संपत्ती सांगितलंय त्याचा पहिला श्लोकच असा आहे की अभयम सत्व संशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. म्हणजे तिथे पण दान घेतलेलं आहे. म्हणजे दान करणं हे सात्विक प्रवृत्ती सांगितले. म्हणजे फक्त मनाची अवस्था नाहीये, फिजिकल दानही झालं पाहिजे. आणि ममत्व सोडणं हे खरं दान आहे अर्थात. पण तोपर्यंत फिजिकलही आपल्याला काही करता आलं पाहिजे. हा अभ्यास आहे. अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येणच गुह्यते. हे मन स्थिर करण्याचं जे सांगितलं आहे अभ्यास, तो हाच अभ्यास आहे. परत परत दान केलं, इदम न मम, हा अभ्यास झाला पाहिजे. मग ते इदम न मम हे द्रव्याबद्दल आहे, ते सगळ्याच द्रव्याबद्दल. मग ते आपल्या नातेवाईका, हा मुलगा माझा 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 नाही, ईश्वराचा आहे. इदम न मम, हे घर इदम न मम, असा तो इदम न मम हे व्यापक 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 हळूहळू करत जायचंय. त्यामुळे आता आपण कुठे आहोत आणि याच्यापेक्षा एक स्टेप, एकदम शेवटचा आपण विचार करण्यापेक्षा आत्ता आहे त्याच्या पुढची स्टेपमध्ये मी अजून काय वाढवीन, फिजिकल दान किती वाढवीन किंवा मनाची माझं नाहीच ही वृत्ती किती वाढवीन, असा जर विचार करत गेलं तर ती हळूहळू हळूहळू सुधारणा होण्यासारखी. नाहीतर आपलं परिमाणच नसलं, आपण व्यवहारात पण टार्गेट देतो ना. तुमचा परचेस जरी असला तरी परचेसचं बजेट म्हणजे एक टार्गेट असतं ना. त्या बजेटपेक्षा कमी तुम्ही परचेस करणं हेही योग्य नाही आणि जास्तही योग्य नाही, म्हणजे एक टार्गेट ठरवतो. तसं हे दैवी संपदाचे 16व्या अध्यायातले गुण आहेत. त्याच्यासाठी टार्गेट, आपल्या उपासनेचं टार्गेट आपण ठरवतोच की जप एवढा रोजचा झाला पाहिजे. तसं दानासाठी एवढं एवढं दान झाल्या पाहिजे, बरोबर अशा अशा भूमिकेने झालं पाहिजे, याचंही टार्गेट ठरवता आलं तर आपल्याला एक ते समाधानही मिळतं ना, की ठीक आहे आजचं टार्गेट मी अचीव केलं, ह्या वर्षीचं टार्गेट मी अचीव केलं. अहंकार नाही, पण समाधान घ्यावं म्हणाले. आपण जे केलंय त्याचं समाधान नाही ठेवलं तर मग निराशा येते, दैन्य येतं. म्हणून त्याकरता हे टार्गेट उपयोगी पडतात. आणि त्याची प्रॉपर मेथड आहे. म्हणजे आपण जसं स्मार्ट गोल व्यवहारात आहेत, तसं ह्याच्यातही ते गोल ठरवता येतात की इतकं झालं पाहिजे, इतकं केलं पाहिजे. की मग काय होतं, तेवढं दिल्याने आपल्याला जास्त दिलं वाटत नाही आणि कमी दिलं वाटत नाही. पूर्ण विचार करून ठरवावं, पण एकदा ठरवलं की ते ऑटोमॅटिक व्हायला लागलं की ते मग सात्विक दान झालं. किंवा काल जर मला दुसरं ह्याचं पण म्हणजे काम क्रोधाचं पण, आपण त्या दिवशी तुम्ही ते विचारलं त्यात एक सांगायचं राहिलं की आज जर ठराविक गोष्टी आपल्याला राग येण्याचं किंवा आपल्याला कोणताही द्वेष येण्याचं ट्रिगर ठरलेले असतात, तर ते ट्रिगर छोटेही असतील, क्षुल्लक कारणानेही राग येतो. तर ठीक आहे, 10 वेळा राग येतो, तो 9 वेळा तरी झाला का, किंवा जेवढा राग येतो त्याच्यापेक्षा थोडा कमी झाला का, एवढा ऑब्झर्व जरी करायला लागलं ना तरी ते त्याचं थोडं तरी प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते. असं बरोबर आहे. ते रेकॉर्ड केलं का आताच बोलणं? हो हो, केलं केलं. हा, मग ते चांगलं आहे. हो टॉपिक होईल. बघू आणखीन असं काहीतरी विचारायचं विचारेन मी. हो हो, जरूर जरूर. ओके, ठीक आहे, चालेल. ओके, गुरुदेव तयार लागेल.